हो, त्यांच्या बापानी नाही आणली. तुमच्या बापाने काही चेक पाठवला होता खाली? डीडी पाठवला होता का? ऑनलाईन केलं तिथनं? त्यामुळं या ठिकाणी ही पंचायत समितीची सुंदर वास्तू गेल्या 6 महिन्यापासून 7 महिन्यापासून भाऊंचा मला सारखा आग्रह आहे, भाऊ पंचायत समितीचं उद्घाटन करायचं आहे. आम्ही सुंदर पंचायत समिती बांधली. आता सत्ता आपली आली. इव्हन सभापती निवडीच्या आधी त्यांचा आग्रह होता की भाऊ आपला सभापती नवीन इमारतीत बसला पाहिजे. आता तुम्ही त्या इमारतीचं भूमिपूजन उद्घाटन करायला आलं पाहिजे. तेव्हापासून त्या माणसाचा भाऊ चुकलं माझ्याकडूनच वेळ मिळाला नाही, म्हणून याकडनं संधी मिळाली. हरकत नाही, कधी कधी वाजंत्री पण नवरदेव व्हायचा प्रयत्न करतात, पण वाजंत्र्याचं काम नवरदेवाला स्टेजवर पोचवायचं असतं, स्टेजवर चढायचं नसतं. स्टेजवर चढल्यावर माणसं, तेव्हा जे आपलं काम आहे, आणि वाजंत्री बांधव सुद्धा इमानदार असतात, ते सुद्धा त्यांची ड्युटी इमानदारीने करतात. त्यांनाही माहिती आहे आपलं काम कुठंपर्यंत आहे. आणि एवढंच जर उद्घाटन घ्यायची खुमखुमी आहे. माझं सांगणं आहे, आता आपण खासदार महोदय झाल्यापासून खासदार फंडाच्या बाहेरचा नया रुपया आणून मला दाखवा की हे काम आम्ही केलंय, आणि मग रुबाब करा. आमचं काय म्हणणं नाही, मग काय आमचं म्हणणं नाही. आणि जो करतो त्यानं श्रेय घ्यायलाही हरकत नाही. परंतु पंचायत समितीमध्ये सत्य भाऊ, चूक तुमची नाही, ही जबाबदारी माझ्यावर देत जा. इकडे असली जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीची, पंचायत समिती सभापती निवडीची, हे काम थोडं माझ्यावर देत जा इकडे. त्यामुळं या ठिकाणी काय झाला हा विषय बाजूला ठेवा. निवडणुका येतात जातात, सत्ता येते जाते, परिस्थितीने बऱ्याच गोष्टी घडतात, राजकारणात अनेक स्थित्यंतरं घडत असतात, पण सत्याचा विजय कधी चुकत नाही, लक्षात ठेवा. देवाभाऊंच्या हातून अशी सत्ता काढून घेतली, परमेश्वरानं हाल 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 लावले. आता संध्याकाळी झोपल्यावर सकाळी कोण आहे का नाही हे तपासायला लागतं. काय अवस्था झाली भाऊ, दुसरी काहीच नाही म्हणा. हे काय सांगतात, आयऱ्यागऱ्याची भाषा कोणतरी काल केला. अचानक लॉटरी लागलेला गडी, नगरपालिकेला कार्यक्रम झालेले गडी, काल इथं येऊन सांगतात आयऱ्यागऱ्या. ह्यो माणूस जतमध्ये आमदार झालाय आणि 4 वेळा आमदार झालाय मिरजमध्ये, 4 वेळा, 5 वेळा लोकनियुक्त आमदार आहे. बोलताना सभ्यता ठेवा बाबांनो, कुणाच्या मेहरबानीवर नाही आहे, जनतेच्या आशीर्वादाव, मायमाऊलींच्या आशीर्वादाव 5 वेळा आमदार हा माणूस. आणि इथं येऊन लढा निवडणुकीत, करा पराभव, आणि मग होऊ द्या काय व्हायचं ते. पण आपल्या या परिस्थितीमध्ये, अशा या परिस्थितीमध्ये या भूमिका घ्यायच्या, आणि बाकी सगळं पोराठोरांनी केलं मी समजू शकतो. पण जे मला राज्यातले सगळे प्रोटोकॉल माहिती आहेत, सज्जनतेचा आव आणणारे, शालीनतेचा आव आणणारे, ज्येष्ठ श्रेष्ठ, अशा लोकांना तरी असला पोरकटपणा करताना थोडं काहीतरी वाटायला पाहिजे होतं ना. ज्येष्ठता, सभ्यता ही फक्त बोलून नाही, आचरणात पण आणायला लागते. आणि इथं येताना या गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता की पोरं ठोरं करतात, पण आपण त्याच्यात सामील व्हावं का, याही गोष्टीचा विचार केला पाहिजे. 25-30 वर्ष मंत्री असताना जर आचारसंहिता समजत नाही तर काय केलं आपण, काय मिळवलं आपण, आणि काय नाव घ्यायचा अधिकार आहे तुम्हाला.
पूर्वजांची नावं घेता, त्यांचा आदर्श पण घेतला पाहिजे ना. यांनी यांच्या पूर्वजांचा घेतला पाहिजे, त्यांनी त्यांच्या पूर्वजांचा घेतला पाहिजे. ते म्हणणार तुम्ही कोण मापं काढणार, पुन्हा माझ्यावर पण येणार. मला माहिती आहे, काल मी इथे येणार म्हणल्यावर माझं मिरजेत अटक झालेलं पेपरचं कात्रण पुन्हा फिरायला लागलं. अरे किती षडयंत्र आहे. षडयंत्राच्या छताडावर सदाभाऊ हा जयकुमार गोरे नाचून पुढे आला आहे. असे अनेक षडयंत्र माझ्यावर झाली, सांगलीत असताना झाली. ज्या कारखान्याच्या चौकात उभं राहायची हिंमत नव्हती, त्या कारखान्याच्या चौकात काय काय केलंय सदा बजरंग भाऊ माहिती आहे आपल्याला. विषय त्याचा नाही, पण काही शोधून काढतील. तात्या बसले तिथं, जकातीची केस झालेली तात्या, 1 नंबर आरोपी तात्या, 2 नंबर आरोपी आमच्याच गाडीत, 3 नंबर आरोपी आमच्याच गाडीतून, 4 नंबरच्या आरोपीला अटक झाली, पण 3 गेलं सुटून. गाडीतून एकालाच अटक. काल मसवडची नगरपालिकेची निवडणूक लागली होती आणि यांच्यात ताकद नव्हती माझ्यासोबत लढायची म्हणून अटक केली. तेव्हा गृहमंत्री कोण होतं माहिती आहे? शालीन, ज्येष्ठ, श्रेष्ठ सदाभाऊंचे सहकारी नेते मौका सबको मिलता है, मौका सबको मिलता है. त्यामुळं तरी पण आम्ही नीतिमत्ता सोडून कधी राजकारण करणार नाही, कारण आमच्या बापानं आम्हाला ते शिकवलं नाही. शून्यातनं उभं राहिलेला हा जयकुमार गोरे, काहीच नाही, एका साध्या रेशनिंग दुकानदाराचं पोरगं. सुरुवात झाली, बघता बघता जिल्हा परिषद सदस्य 4 वेळा आमदार झाले. राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करतोय. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. आणि आपला लढा सदाभाऊ कायमचा आहे, ही चुकणार नाही. विस्थापित विरुद्ध प्रस्थापित ह्या लढा आहे. आणि या लढ्याला खरी ताकद कुणामुळे मिळाली? आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्यामुळे मिळाली. जो जो माणूस टिकला या वादळात, जो जो माणूस टिकला, संघर्ष केला, 30, 35, 25 केसेस घेऊन पुन्हा उभा राहिला, तो इथं आहे उभा. तेव्हा आमची आयडेंटिटीच ती आहे. कशाला पेपरची कात्रनं फिरवत आहे? आमचं सर्टिफिकेटच आहे ते. आणि ती जर ताकद आमच्यात नसती तर तुम्ही आम्हाला कुठं लावलं असतं माहितीच नाही. तेव्हा तो विषय नाही. मी आज या ठिकाणी येत असताना एवढंच सांगणार आहे की या ठिकाणी खडे साहेबांच्या सारखा सक्षम आमदार काम करतोय, नेता काम करतोय. मिरज मतदारसंघामध्ये झालेला विकास ही खऱ्या अर्थानं खडे साहेबांची ओळख आहे. खडे साहेब, तुम्ही बांधलेल्या पंचायत समितीत गडी आले, खाजी करू नका. फार पॅनिक होत आहे तुम्ही. असलं दिवसातनं 3 वेळा सहन करतो आम्ही. त्यामुळं अजिबात पॅनिक होऊ नका. लोकांना माहिती आहे कुणी बांधली पंचायत समिती, लोकांना माहिती आहे कुणाची पंचायत समितीमध्ये सत्ता आहे. काळजी करू नका. त्यामुळे आपल्याला माझं या ठिकाणी सांगणं आहे की या पंचायत समितीचं उद्घाटन आता झालंय. लवकरच खडे साहेब तुमचा सभापती इथं बसेल, जाताना सांगून जातो तुम्हाला. त्यामुळं ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना बाकी सगळं बाजूला ठेवा. एवढं बोलायचं कारण पण एवढंच की या ठिकाणी गडी आलं म्हणून, नाही तर असल्याचं नाव घेऊन एवढं मोठं आदरणीय देवाभाऊचं सरकार जे काम करतंय त्यावेळी अशांची नावं घेऊन त्या कामाला दृष्ट लागूच नाहीये, माझी भावना असते. एवढं मोठं काम राज्यामध्ये आज आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली होत आहे. ज्या ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून मी काम करतो, मला अभिमान आहे. माझ्या पक्षानं, माझ्या नेतृत्वानं मला संधी दिली आणि ती संधी देत असताना पहिला निर्णय झाला, खडे भाऊ, राज्यातल्या प्रत्येक बेघराला घर देण्याचा निर्णय झाला.
आणि देशाच्या इतिहासातलं 30 लाख घरं एका वर्षी मंजूर झाली आणि एका वर्षात 6.5 लाख घरं बांधून पूर्ण केली. 6.5 लाख बेघरांना घर देण्याचं काम केलं. 30 लाख घरं देशाच्या इतिहासात कधी मिळाली नव्हती एवढी घरं. आणि आता पुन्हा सर्वे केलाय, जेवढी लोक राहतील त्या प्रत्येक माणसाला घर देण्याचा निर्णय आदरणीय मोदीजींनी केलाय, आदरणीय देवाभाऊंनी केलाय. त्याच्यावर काम करण्याची आवश्यकता आहे, त्याच्यावर बोलण्याची आवश्यकता आहे. हे घर बांधत असताना जमीन नसेल एखाद्याला तर त्याला जमीन उपलब्ध करून देण्यासाठी गायरान असेल, गावठाण असेल, प्रत्येकाला घर बांधताना जमीन उपलब्ध करून देण्याचा कायदा आपण केला आहे. आणि अगदीच काय नाही मिळालं सदाभाऊ, जमीन खरेदी करायला 1 लाख रुपये घरकुलासाठी देण्याचा निर्णय घेतला. आणि सगळी घरं बांधत असताना प्रत्येक घरावर सोलर बसवण्याचा निर्णय घेतलाय. आमच्या या लोकांना विजेचं बिल आलं नाही पाहिजे म्हणून सोलर बसवण्याचा निर्णय घेतलाय. आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली प्रधानमंत्री सूर्यघर योजना असेल, 15,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून आता 20,000 केलेत. सगळ्याच्या घरावर सोलर बसवणार आहे. आणि हे काम करत असताना आपण बघतो या जिल्ह्यासाठी जवळजवळ 42,000 घरं. कशाला म्हणतात तो 42,000 घरं? 42,000 घरं मंजूर झाली.